नमस्कार, माझे नाव ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे, कोल्हापूर। आज आपण पाहणार आहोत अष्टदिला एकादशी याबद्दलची माहिती। पवित्र आणि धार्मिकतेचा असलेला हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी उपवास केल्याने पापमुक्ती मिळते आणि जीवन शुद्ध होते। या दिवशी तिळाचे खूप महत्त्व आहे। तिळाचा उपयोग उपवास करण्यासाठी केला जातो, तसेच दान करणे पूजेसाठी शुभ मानलेले आहे। तिळामुळे शरीर व आध्यात्मिक शुद्धीकरण होते। या दिवशी पितरांसाठीचा फार महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी तिळाचे दान आणि पिंडदान केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने परिवारातील सुख समृद्धी वाढते। धार्मिक कृत्यांसाठीचा महत्त्वाचा दिवस आहे। तसेच या दिवशी विष्णूंची पूजा महत्त्वाची मानली गेलेली आहे। या दिवशी पूजा, होम, जप, तप करणे, धार्मिक ग्रंथ वाचन करणे अतिशय फलदायी मानले गेलेले आहे। धर्म आणि अध्यात्माचा या दिवशी महत्त्वाचा संगम आहे। विष्णू भगवानाची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती तर होतेच असा सर्वांचा विश्वास आहे। तसेच जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी मदत होते। तीळ ह्या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते। दिवसभर उपवास करताना तिळाचा उपयोग करावा। पदार्थाचे सेवन करा, ज्यामुळे मन आणि शरीर शुद्ध होते। या दिवशी तिळाचे दान गरजू व्यक्तींना देणे, अन्नदान करणे, कपड्यांचे दान करणे महत्त्वाचे मानले गेलेले आहे। तिळयुक्त स्नान केल्याने आज शरीर शुद्ध व मन शुद्ध होऊन नकारात्मकता दूर होते। भगवान विष्णूंची पूजा करा। विष्णूंना तिळाचा नैवेद्य दाखवा। विष्णू सहस्रनामाचे पठण करा। हे अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहे। याने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल। तिळाचा दिवा लावा। तिळाच्या तेलाचा दिवा लावून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत होईल। तिळाचा होम केल्याने किंवा यज्ञामध्ये तीळ वापरल्याने घरातील दोष दूर होण्यासाठी तसेच वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होते। तिळाची माळ सुद्धा मंदिरामध्ये अर्पण केली जाते। हा पितरांच्या शांतीसाठीचा महत्त्वाचा उपाय आहे। परिवारातील उन्नती करण्यासाठी मदत होईल। या उपायासाठी मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती आणि पितरांचे आशीर्वाद मिळणे फार महत्त्वाचे आहे व त्याच्यासाठी याचा उपयोग होतो। अशीच आपण नवनवीन माहिती घेणार आहोत, तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।